तर आज आपण बघणार आहोत हल्टर नेक ब्लाउजची शिलाई कशी करायची। कारण कटिंगचा व्हिडिओ तर आपण अपलोड केलेलाच आहे आणि जर तुम्ही नसेल बघितला कटिंगचा व्हिडिओ तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, बघून घ्या। चला तर मग सुरू करूयात। नमस्कार, मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर अजून तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा। इथे लाल रंगाचं सबस्क्राइब बटन आहे, त्याच्यावर टच करा आणि सोबतच तुम्हाला इथे एक छोटीशी घंटी दिसेल, त्याच्यावरही टच करा। कारण आपला नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याची सगळ्यात आधी सूचना तुम्हाला मिळेल। तर कापडावरचं कटिंग तर झालेलंच आहे। आता पुढच्या गळ्याचं कटिंग करण्यासाठी 13 इंच उंचीचं मी फ्युजिंग पेपर घेतलंय आणि 5 इंच याची रुंदी ठेवली आहे। हे असं दुमडून घेतलेलं आहे मी। याला पेपर पेस्टिंग पण म्हणतात, फ्युजिंग पेपर पण म्हणतात। आता हा आपला पुढचा पॅटर्न मी घेतलेला आहे ब्लाउजचा, तो असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। ठेवल्यानंतर इथून तुम्हाला गळ्याची उंची मोजायची। तर हा गळा मी 7.5 इंच ठेवत आहे, तुम्ही 7 इंच सुद्धा ठेवू शकता। पुढचा गळा तुम्ही अर्धा इंच नेहमीपेक्षा वाढवून घेऊ शकता। तर मी 7.5 इंच ठेवला आहे। आता बघा 7.5 इंचावर मी मार्किंग केलं। परत हा पॅटर्न मी व्यवस्थित ठेवून घेतला। वरच्या बाजूला आपल्याला काय करायचंय बघा, इथून इथं गळा रुंदी आपली होती 2.25 इंच, त्याच्यावर बरोबर मी मध्यावर टेप दुमडून घेतला। आता हा जो ब्लाउजचा पॅटर्न आहे तो काढूया आणि जो दुमडलेला टेप आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि त्याला मी बरोबर इथं ठेवलं, दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलं, म्हणजे एवढ्या रुंदीची आपली पट्टी येणार आहे। आता बघा इथे मी इथं 1/2 इंच इथून इथपर्यंत सोडलेलं आहे आणि मग मार्किंग केले, म्हणजे जेवढं आपण शिलाईत धरणार आहोत शोल्डर शिलाईमध्ये तेवढं मी पलीकडच्या बाजूला सोडलेलं आहे आणि मग मी मार्किंग केलेलं आहे। आता इथून सरळ खाली रेषा आखून घ्यायची, खालच्या बाजूला ही सरळ रेषा आखून बॉक्स बनवून घ्यायचा। आता आपल्याला इथूनही एक सरळ रेषा आखायची आहे आणि या 2 लाईन सुद्धा ओढून घ्यायच्या। त्यातली एकच लाईन ओढून घेऊया, पलीकडची लाईन नंतर ओढूया। खालून वर 2.5 इंचावर एक मार्क करा, तिथून अशी सरळ तिरपी रेषा ओढा आणि परत वरच्या बाजूलाही अशी तिरपी रेषा ओढा आणि इथं गोलवा आकार द्या। जर तुम्हाला कोन ठेवायचा असेल तर कोनही ठेवू शकता, मी इथं हलका गोलवा आकार दिलाय आणि इथं मात्र तुम्हाला कंपल्सरी गोलवा आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे हा गळा झाला। याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारचे गळे तुम्ही तयार करू शकता, मटका गळा सुद्धा ठेवू शकता। आता पलीकडच्या बाजूला जे आपलं मार्किंग होतं तिथं मी सरळ रेषा आखून घेतली आणि इथं मात्र आपण 1/2 इंच बाहेर ठेवणार आहोत। तर आपली जी आउटलाईन असते गळ्याची ती 1/2 इंचच ठेवणार आहोत खालच्या बाजूला आणि इथून असं जोडून घ्या। तर अशा प्रकारे हे आपलं गळ्याचं मार्किंग पूर्ण झालेलं आहे। आता आपण हे कट करून घेऊया। आता हे पेपर फ्युजिंग आहे, म्हणजे पेस्टिंग पेपर आहे, तर याला इस्त्री करून दुसऱ्या एका कापडावर आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे। तर गळा कट करून घ्यायचा आहे आणि मग नंतर हे दुसऱ्या मी अस्तराच्या कापडावर याला इस्त्री करून चिटकवून घेतलेलं आहे। तर इथून मधून एक काप देऊया, कारण हे 2 वेगवेगळे पॅटर्न आहेत आपले फ्रंटचे। आता मी याला बघा दुसऱ्या अस्तराच्या कापडावर चिटकवून घेतले इस्त्री करून आणि मग नंतर अशा प्रकारे याला कापून घ्या, छोटे छोटे कट्स लावून घ्या आणि एक टिप मारून घ्या कापडाला आतल्या बाजूने दुमडून। आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते व्यवस्थित इथं कट करून घ्या। तुम्ही इथं मॅचिंग कापड घ्या, मी मॅचिंग कापड घेतलं असतं तर व्हिडिओमध्ये ते तुम्हाला क्लिअर दिसलं नसतं, त्यामुळे मी थोडासा वेगळा कलर घेतलेला आहे। अशाच प्रकारे दोन्ही बाजूचे गळ्याचे पॅटर्न मी तयार करून घेतले। आता त्यांना आपण बाजूला ठेवूया आणि इथं मी पुढच्या भागाचा एक पॅटर्न घेतलेला आहे, तर त्याला आपल्या ब्लाऊजच्या कापडावर सगळ्यात आधी चारी बाजूने टिपा मारून घेऊया, म्हणजे अस्तराचं आणि ब्लाऊजचं कापड एकमेकांना व्यवस्थित जोडलं जाईल। टिपा मारल्यानंतर ब्लाऊजचं कापड जे एक्स्ट्राचं असतं ते कापून घ्या, कारण कट करतानाच आपण ते थोडं एक्स्ट्रा ठेवलेलं असतं। तर चारी बाजूने व्यवस्थित कापून घेतलं। आता डाच घ्यायचा आहे, तर बघा हा आखलेला डाच आहे आपला, तर मी याला थोडं अजून डार्क करते। हा जो डाच आहे तो असा हलकासा आकार देऊन घ्या त्याला, असा हा मधला आहे। तर ही जी मधली रेषा आहे त्याच्या अगदी त्याच रेषेवर आपल्याला बरोबर दुमडून घ्यायचं आहे पॅटर्न। दुमडल्यानंतर हा जो आकार दिलेला आहे त्या आकारावरून आपल्याला टिप मारायची आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण हा कसा आकार दिलेला आहे।
तर टिप मारून घेतली आहे. आता हा डाच व्यवस्थित आकारावरून आपण टिप मारून घेतली. याला खोलून घेऊया. खोलून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान पफ तयार झालेला आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा आपलं कापड जे आहे ते अगदी सरळ आलेलं आहे, जे डाच घ्यायच्या अगोदर तिरपं होतं. आता बघा आपल्याला आडवा डाच घ्यायचा आहे, तर तो का घ्यायचा आहे तेही सांगते. तुम्ही इथं बघू शकता हे बघा असा चढ उतार आहे इथं, म्हणजे तिरपा आहे. ज्यावेळेस आपण आडवा डाच घेऊ, आडवा डाच घेतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हे सरळ एका रेषेत आले. तर हा आडवा डाच घेतल्यानंतर आपलं फिटिंग, गोलवा आकार पफचा अगदी सुंदर येतो. म्हणून हा छोटासा आडवा डाच आपल्याला घ्यायचा आहे. तर हा डाच अर्धा इंच रुंदीचा, एका बाजूला दुसऱ्या बाजूला अर्धा इंच, म्हणजे एकूण हा संपूर्ण डाच 1 इंचाचा होईल. दुमडल्यानंतर हा अर्धा इंचावर आपल्याला टिप मारायची. तर अशा पद्धतीनं टिप मारून घ्यायची. हा आडवा डाचही आपण मारून घेतलाय. हा बरोबर अर्धा इंचाचाच घ्या, त्यापेक्षा जास्त घेऊ नका. आता याला खोलून घेऊया. खोलल्यानंतर इथं बघा पहिल्या पफमध्ये आणि या पफमध्ये किती फरक पडला आहे. खूप छान पफ तयार झाला आहे आणि या बाजूला सुद्धा अगदी सरळ एका रेषेत आपलं कापड आलेलं आहे, खाली सुद्धा आणि आडवं सुद्धा. आता बघा 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडल्यानंतर इथं चेक करा. कमरेचा चौथा अधिक अर्धा इंच यायला हवं. अर्धा इंच आपलं इथं हुक आणि आयपट्टीसाठी जाणार आहे. तर बरोबर हे 7 इंच माझं येत आहे. जर तुमचं कमी येत असेल तर डास थोडा उसवून घ्या आणि जास्त होत असेल तर डास थोडा दाबून घ्या. तर हे चेक करणं खूप गरजेचं आहे. तर हे व्यवस्थित आपलं येत आहे. आता आपण याला खालची पट्टी लावून घेऊ. खाली पट्टी लावण्यासाठी 2.5 इंच रुंदीची मी पट्टी कापलेली आहे आणि ती पट्टी बरोबर इथं व्यवस्थित ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत आपल्याला जोडायची आहे. तर ही सरळ टिप मारून घ्यायची अगोदर. आता हा डाच आडवा येतोय तर याला असा काप देऊन घ्या, कारण डाच शिलाईमध्ये नको आहे. तर हे आपण टिप मारून घेतली. आता एक दाबटीप वरून मारायची. नंतर या पट्टीला उलट्या बाजूने घेऊन खालून पाव इंच दुमडून टिप मारून घ्या आणि आता हा डाच आहे याला असा काप देऊन घेऊ, कारण हा परत पट्टी दुमडल्यावर मध्ये येईल. सो आपण याला कापून घेतलं आणि या पट्टीला वर दुमडून इथून मोठ्या टाक्याची टिप द्या जर हातशिलाई करणार असाल, आणि जर टिपच ठेवणार असाल तर बारीक टाक्याची टिप टाका. तर अशा प्रकारे इथं आपलं पॅटर्न तयार आहे. तुम्ही बघू शकता छान आपला एक साईडचा पॅटर्न तयार झाला आहे. सेम अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूचाही पॅटर्न मी तयार करून घेतला आहे. दोन्ही बाजूचे पॅटर्न तयार आहेत. आता गळा जोडणार आहोत. तर आपण हे जे गळ्याच्या पट्ट्या तयार करून घेतल्या होत्या त्या दोन्ही बाजूला मी ठेवून घेतल्या. तर एक बाजू मी तुम्हाला इथं जोडून दाखवते. तर सगळ्यात आधी बघा बरोबर गळा आपल्या इथं व्यवस्थित आला पाहिजे या टोकाला, आणि वरच्या टोकाला म्हणाल तर इथं बरोबर हे पाव इंच किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर सुटलं पाहिजे, कारण तिथं आपण शोल्डर जोडणार आहोत आणि आपण माप घेताना सुद्धा तसंच घेतलं होतं. तर बरोबर ते वर सुटलं पाहिजे. आणि एकदा का हे फिक्स करून घेतलं की त्याला पिन्स लावून घ्या. आता बरोबर आपण इथून किनाऱ्याने, म्हणजे अगदी आपला जो पेस्टिंग पेपर आहे, फ्युजिंग पेपर, त्याच्या अगदी कडेने टिप मारणार आहोत. फक्त टिप आपली फ्युजिंग पेपर येणार नाही, तर कापडावर टिप येईल. तर टिप आपण मारून घेतली आहे. आता टिपेच्या बाहेर पाव इंच कापड ठेवत बाकीचं कापड आपल्याला कापून टाकायचं आहे आणि नेहमीप्रमाणे कट्स लावून घ्यायचे. कट्स लावून घेतल्यानंतर याला व्यवस्थित आत दुमडून घ्या. दुमडल्यानंतर एकदा इस्त्रीचा हात फिरवा, त्यामुळे हा गळा छान प्लेन बसेल, किंवा मग पिन्स लावून घ्या. तर दोन्ही बाजूचे गळे मी अशाच प्रकारे तयार केलेत. आता बघा ही पट्टी आतल्या बाजूने तुम्हाला इथं बरोबर अशी दिसेल आणि शिलाईसाठी बरोबर पाव इंच आपलं अंतर सुटलेलं आहे. हे बघा इथं बरोबर पाव इंच अंतर सुटलेलं आहे. तर दोन्ही तयार झालेले आहेत दोन्ही बाजूचे गळे जोडून. आता या पट्ट्या अशा उलगडून घ्यायच्यात. दोन्ही पट्ट्या एकमेकांवर व्यवस्थित ठेवून जुळवून घ्यायच्यात आणि इथं आपल्याला जोडून घ्यायचे. तर बघा शिलाई मार्जिनसाठी आपण या पट्टीच्या वर जेवढं अंतर सोडलं होतं तेवढ्याच अंतरावर मी बरोबर टिप मारलेली आहे. तर हा गळा असा इथं जोडून झाला, म्हणजे दोन्ही पॅटर्न इथं जोडले गेलेत. आता हा बघा हा
जेव्हा मी सरळ पुढच्या बाजूला घेतला त्यावेळेस तो असा तयार दिसेल आणि हा आपला हल्टर नेक गळा असा तयार झाला आहे. फक्त याला आपण पाठीमागचा भाग जोडलेला नाही आहे. तर अशा प्रकारे हा आपला गळा दिसेल. आता आपण हुक आणि आयपट्टी कशी लावायची ते बघूयात. तर हुक आणि आयपट्टी नेहमीप्रमाणेच लागेल, पण फरक काय आहे, अगोदर आपण इथं गळा जोडून घेतलेला आहे आणि नंतर हुक आयपट्टी लावतोय. तर पहिल्यांदा मी आयपट्टी दाखवते. त्यासाठी मी साधारण 2.25 इंच ते 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित इथं ठेवून घ्यायची. आता शिवताना वरच्या बाजूला मी 1 ते 1.5 इंच वरच्या बाजूला एक्स्ट्रा सोडा आणि खालच्या बाजूलाही 1 इंच एक्स्ट्रा सोडा. आता वरच्या बाजूला जी एक्स्ट्रा पट्टी सोडली आहे तिला खाली व्यवस्थित दुमडून घ्या. नंतर आडव्या बाजूने दुमडून घ्या आणि टिप मारून घ्या. खालच्या बाजूनेही वर दुमडून घ्या. आता या पट्टीला मी असं दुमडून घेतले. ही आपली आय पट्टी आहे. मी मशीनवर याला आय बनवणार आहे. कसे बनवायचे आहेत ते सुद्धा मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. सध्या तरी मी एक इथं मोठं टाकायची टीप मारून घेतली, नंतर मी याला आय करून घेणार आहे. आता या बाजूला आपण हुक पट्टी जोडणार आहोत. तर बघा मी हुक पट्टीची टीप मारून घेतली आहे. नंतर खालच्या बाजूने पट्टी दुमडली. वरच्या बाजूला सुद्धा मी एक्स्ट्रा ठेवलं होतं ते सुद्धा मी खाली दुमडून घेतलं आणि मग इथं टीप मारून घ्यायची. टीप मारल्यानंतर या पट्टीला परत 1/2 इंच आत दुमडून घ्यायचे आणि मग परत मी अशा पद्धतीने दुमडून इथं टीप मारली. म्हणजे गळा जोडल्यानंतर हुक आणि आयपट्टी कशी जोडायची थोडक्यात ते इथं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हुक आणि आयपट्टी दोन्ही जोडून झालेले आहे. आता हा बॅक पॅटर्न आहे. तर मी इथं सगळ्यात आधी बॅक पॅटर्नला काय केले, अस्तर आणि ब्लाऊजचं कापड दोन्ही एकमेकांना जोडून घेतले आणि मी डाच घेतले. अगदी नेहमीप्रमाणे हे सगळं होईल. आता डाच घेतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हा खालून पॅटर्न एकदम सरळ आलेला आहे. आता मी इथं नेहमीप्रमाणे ही खालची पट्टी लावून घेते. तर मी पट्टी लावून घेतलेली आहे, अगदी नेहमी लावतो तसं. आणि याच्यावर मी एक पॅटर्नही तयार केलेला आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेला आहे. तर हा बॅक पॅटर्न तयार झाला. आता याला मध्यावर दुमडून इथं मार्किंग करून घ्या. बॅक पॅटर्न कसा तयार केला त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता फ्रंट पॅटर्न घेतला. फ्रंट पॅटर्नला सुद्धा मी मध्यावर मार्किंग करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि त्याला मी असं ठेवून घेतलंय. ठेवल्यानंतर इथं आपल्याला बॅक पॅटर्न जोडायचा आहे. तर हे बघा, हे सेंटरवर मी मार्क केलेलं आहे बरोबर. आणि हे जे आहे आपलं वरचं शोल्डर ते आता फ्रंट आणि बॅक दोन्ही एकमेकांना आपण जोडून घेणार आहोत इथं. तर हा बॅक पॅटर्न आहे, याला आपण मार्किंग केलेलंच आहे. दोन्ही मार्किंग एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्या. मध्यावर सगळ्यात आधी पिन लावून घ्या, म्हणजे मध्य आपलं हलणार नाही. आणि मग नंतर दोन्ही साईडने आपल्याला सरळ टीप मारायची. तर बघा मी इथं पिन्स लावून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे हा आपला भाग जोडला जाणार आहे जिथं मी पिन्स लावलेत. या बाजूला सुद्धा मी पिन्स लावून घेते. ओके, पिन्स लावून मी पूर्ण सेट केले. आता फक्त आपल्याला काय करायचंय, इथून इथपर्यंत टीप मारायची. अशा प्रकारे हा पुढचा आणि पाठीमागचा भाग जोडला जाईल. तर इथं आपण टीप मारून घेऊया. तर टीप मारताना पुढचा भाग वर ठेवा, म्हणजे काय होतं, सूण वगैरे पडणार नाही. आणि मध्यापासूनच मी टीप मारायला सुरुवात केले. एक एक पिन काढत मी टीप मारते. फक्त पुढच्या भागाला कुठं चून पडणार नाही याची काळजी घ्यायची. आता या बाजूला राहिलेल्या अर्ध्या बाजूलाही टीप मारून घेऊ. तर इथं सुद्धा टीप मारताना मी हा पॅटर्न आतल्या बाजूने घेतला, कारण मला पुढचा भाग वरच ठेवायचा होता म्हणून. आणि फक्त इथं व्यवस्थित कापड मॅनेज करत टीप मारायची. तर संपूर्ण टीप मारून घेतली. तुम्ही डबल टीप मारून घ्या. टीप मारून झाली आहे, तुम्ही बघू शकता. आता मारल्यानंतर पहिल्यांदा काय चेक करायचं, तर कुठल्या बाजूने कापड एक्स्ट्रा झालं आहे का. तर या बाजूला थोडंसं अगदी नकळत कापड एक्स्ट्रा झालं आहे, पुढच्या बाजूचं ते मी कापून घेते. अगदी एवढंच कापड आपलं एक्स्ट्रा झालं होतं ते मी कट करून घेतलं. आणि इथं आता दोन्ही आपले सेम झालेलं आहे. आता काय करायचं बघा, याला मी व्यवस्थित सरळ बाजूने घेते.
सरळ बाजूने घेतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हा असा आपला गळ्याचा लुक येईल। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, त्याला मी परत उलट्या बाजूने घेते। इथं आपल्याला 2 कट्स लावायचे आहेत, तर मी कट्स लावून घेते, मग मी तुम्हाला दाखवते हे मी किती अंतरावर दिला आहे तो। ओके, मी या साईडला कट दिला, आता मी या साईडला सुद्धा कट देते। हा कट किती अंतरावर द्यायचा इथं बरेच जण कन्फ्यूज होतात, तर मी सांगते जेवढी आपण गळा रुंदी घेतली होती तेवढ्या अंतरावरच आपल्याला कट द्यायचा। जसे की 3.25 इंच आपण गळा रुंदी घेतली होती, तर बरोबर मी मध्यापासून 3.25 इंचावर दोन्ही बाजूला कट दिलेत। आता का ते कट दिलेत 3.25 इंचावर बघा, कारण 3.25 इंचावर बरोबर हा आपला पॅटर्न दुमडला जातो आणि जिथं आपला दुमडतो तिथं कट्स देणं आवश्यक आहे, तेव्हाच कॉलर आपली व्यवस्थित बसते। तर बघा इथं मध्य आहे आणि मध्यापासून असे आपण कट्स दिलेले आहेत, तर जिथं आपण कट्स दिलेत बरोबर मी तिथं ही कॉलर अशी दुमडून घ्यायची आणि बरोबर त्या कटपर्यंतच आपल्याला टिप मारायची आहे। ठीक आहे, जेवढं कट दिलंय तेवढं शिलाई मार्जिन आत दुमडलं गेले, बाकीचं वर आहे आणि एवढीच आपली टिप येईल। तर ही टिप आपण मारून घेऊया। तर इथं बघा लक्षात घ्या, हे आपले कट्स आहेत दिलेले। अजून एकदा दाखवते, हे कट आपण दिले आहेत 3.25 इंचावर या बाजूला आणि या बाजूला सुद्धा बरोबर 3.25 इंचावर हा कट दिलेला आहे। आता हे जे कट आहेत तेवढंच कापड आपलं कॉलरच्या आत राहील आणि तिथे टिप येईल आणि ही कॉलर आहे, याला व्यवस्थित दुमडून घ्यायचं। शिलाई मार्जिन आतच राहील, कॉलर म्हणा किंवा पट्टी म्हणा, गळपट्टी म्हणा। तर बरोबर हे इथून मी शिलाई सुरू केली ते इथपर्यंत, म्हणजे त्या बाजूला 3.25 इंच टिप, या बाजूला 3.25 इंच टिप, जेवढी गळा रुंदी घेतली तेवढी टिप येईल। आता बघा ही आपला गळा असा तयार होईल आणि मग याचं फिनिशिंग छान येतं आणि राहिलेला जो गळा आहे तिथं आपण हात शिलाई करणार आहोत। आता इथं बघा बाह्या जोडून नेहमीप्रमाणे फिटिंग करायची, तर मी तुम्हाला बाही जोडून दाखवते। तर इथं बघा आपण बाही बघणार आहोत कशी जोडायची ती। बाही मी तयार करून घेतली, म्हणजे बाहीला मी खालच्या बाजूला पट्ट्या लावून घेतल्यात आणि हा बाहीचा सेंटर आहे। तर बाहीचा हा पुढचा भाग आहे जो मी पुढच्या भागाला जोडणार आहे, तर इथून आपण सुरुवात करणार आहोत। आता मी तुम्हाला बाही इथं मुद्दाम जोडून दाखवत आहे, अगदी नॉर्मल ब्लाउज प्रमाणेच बाही जोडायची आहे, पण मुंडा आपण जो पुढचा कमी आणि पाठीमागचा जास्त घेतला होता, तर त्यामुळे काही फरक पडणार आहे का, तर काही फरक पडणार नाही। इनफॅक्ट आपली बाही दोन्ही बाजूला समान जोडली जाणार आहे। तर बघा बरोबर आपलं बाहीचं सेंटर शोल्डरच्या जोडावर आलेला आहे, मध्यावर आलेला आहे आणि बाही तुम्ही बघू शकता कुठेही कमी पडलेली नाही किंवा जास्त झालेली नाही, अगदी दोन्ही बाजूला आपली सेम बाही बसलेली आहे आणि सेंटरही अगदी सेंटरवर आलेला आहे। अशा प्रकारे ही बाही आपली व्यवस्थित जोडून झाली आहे। नेहमीप्रमाणे याचं फिटिंग करून घ्या, दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने बाह्या जोडायच्या आणि याला मी व्यवस्थित दुमडून घेतलंय आणि आता दोन्ही बाजूला फिटिंगचं मार्किंगही केले, फक्त आता या फिटिंगच्या मार्किंगवरून टिप मारून घ्यायची आणि मग आपलं ब्लाऊज तयार होईल। तर मी इथं फिटिंग करून घेतले आणि तुम्ही बघू शकता ब्लाऊज अतिशय सुंदर दिसत आहे। या ब्लाऊजचा पफ, याचा लुक, शिवाय याचा गळा अतिशय सुंदर दिसतो, घातल्यानंतर सुद्धा याचं फिटिंग खूप सुंदर येतं। आता ही जी गळपट्टी आहे याला इथं हातशिलाई करायची दोन्ही बाजूने आणि हा ब्लाऊज आपला असा तयार होईल। तर याचा लुक तुम्ही बघू शकता, गळा अतिशय सुंदर दिसतो याचा घातल्यानंतर, याचा फ्रंट खूप छान दिसतो। नक्की या ब्लाऊजला ट्राय करा, काही शंका असतील तर मला नक्की विचारा। तर व्हिडिओ तुम्हाला एकूण कसा वाटला मला नक्की सांगा, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।